श्री स्वामी समर्थ मंडळी. मंडळी, स्वामी ना आपल्याला रोज एक छान सुंदर नवीन असा दिवस दाखवत असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे आपलं काय होतं माहितीये, बऱ्याचदा आपण नवीन दिवसात सुद्धा त्याच्या सुरुवातीला सुद्धा गेल्या दिवसात जे काही घडलेलं असतं ना त्याच्या मागे रडत असतो. माझ्यासोबत काल असंच झालं, माझ्यासोबत काल तेच झालं. आपण तेच डोक्यात ठेवून झोपतो आणि सकाळी उठल्यावरही आदल्या दिवसाच्या बाबतीत विचार करत राहतो. माझ्यासोबत काय वाईट घडलं, हे वाईट घडलं, ते वाईट घडलं, आणि ह्याच्या नादात आपण चांगल्या गोष्टींवर लक्षच देत नाही. स्वामी या बाबतीत असं म्हणतात ना की तुला मी नेहमी रोज एक सुंदर दिवस दाखवतोय, तुला मी खूप साऱ्या संधी देतोय नवीन दिवसाला, पण तू जर सतत गेलेल्या दिवसाच्या मागे, गेलेल्या वेळेच्या मागे जर रडत बसलास किंवा रडत बसलीस, तर एवढं सुंदर जे तुझ्यासाठी मी भविष्य ठेवलंय पुढे, ते तू कसं बघणार? किंवा ज्या काही संधी मी दिवसभरात तुला देतो, दर नवीन दिवसाला नवीन संधी येतात, त्याच्याकडे तू दुर्लक्ष करून तू त्याच गोष्टींमागे रडत राहिलास तर तुझं आयुष्य कधीच नाही घडू शकणार. त्यामुळे स्वामी सगळ्यांना हेच सांगतात की मी जे काही तुम्हाला देतोय त्याच्यावरती लक्ष द्या. त्याचं तुम्ही म्हणजे त्या गोष्टीची तुम्ही त्याचं कौतुक करा आणि त्या गोष्टींवरती लक्ष द्यायला शिका, असं स्वामी म्हणतात आपल्याला. आणि ही गोष्ट खरंच आहे. म्हणजे आपण गेल्या दिवसात जे काही झालेलं असतं ना, दिवसभर तर त्यामागे रडतच असतो, पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा आपलं तेच चालू असतं. आणि रोज जो काही नवीन दिवस आपण बघतो त्याच्यासाठी आपण स्वामींचे आभार सुद्धा मानत नाही की हो, मी जिवंत आहे आणि मी खूप सुखरूप आहे आणि मी आजचा दिवस बघितला. तर त्यामुळे ह्या गोष्टींकडे, म्हणजे जे काही वाईट गोष्टी घडतात, जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देणं सोडून द्या आणि स्वामी आपल्याला ज्या नवीन संधी आणि नवीन दिवस दाखवतात ना त्याच्यासाठी नेहमी त्यांचे आभार माना. श्री स्वामी समर्थ.